अहमदनगर न्यूज, आवाज सत्याचा। काशीनाथ दाते सर यांचा प्रचाराचा नारळ फुटला। आजपर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्था सहकारातील छोट्या मोठ्या 19 ते 20 निवडणुका लढवल्या। काही निवडणुकांमध्ये विजय झाला, काहींमध्ये पराभवही झाला, मात्र मी थकलो नाही, थांबलो नाही, लोकांसाठी काम सुरूच ठेवले। माझ्या आयुष्याचा शेवट या निवडणुकीनं होणार असल्याचं सांगत या निवडणुकीत आपल्या पाठीशी उभे राहण्याचं भावनिक आवाहन महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी केले। दाते यांच्या प्रचाराचा प्रारंभ दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरात जिल्हा परिषदेचे माननीय उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। त्यानंतर झालेल्या सभेमध्ये दाते यांनी आपल्या भावना मांडल्या। यावेळी खासदार अनिल कुमार जैन, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे, सुजित झावरे, अशोक सावंत, विश्वनाथ कोरडे, प्रशांत गायकवाड, वसंत चेडे, अश्विनी थोरात, सुषमा रावडे, सुनील थोरात, श्याम पिंपळे, दादाभाऊ चितळकर, देवेंद्र गावडे, अरुण होळकर, दिलीप भालसिंग, भाऊ भोर, सुभाष दुधाडे, बाबासाहेब खिलारी, राहुल शिंदे, बाळासाहेब लांखडे, विक्रमसिंह कळमकर, गणेश शेळके, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, अशोक चेडे, रामचंद्र मांडगे, शिवाजी खिलारी, किसन धुमाळ, लहू भालेकर, एकनाथ धुरपते, एकनाथ सोनवणे, बापूसाहेब गुंजाळ, ॲडव्होकेट युवराज पाटील, दिनेश बाबर, संतोष गायकवाड, छबू कांडेकर, दत्ता पवार, दादाभाऊ वारे आदी उपस्थित होते। महायुतीचे अधिकृत उमेदवार काशीनाथ दाते सर यांच्या प्रचार शुभारंभासाठी आम्ही उपस्थित होतो। खरं तर मला इथलं वातावरण पाहून मतदारसंघातलं असं वाटतं की नक्कीच आमच्या महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे। हा विजय हा फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे। गेल्या 4 दशकं या उमेदवारांनी जी कामं केलेली आहेत, माणसांच्या मनामनात ज्यांनी घर केलेलं आहे, असा उमेदवाराला प्राधान्य देणार आहेत। यांचे जे विरोधक आहेत त्यांनी आपल्या घरातच सत्ता आणू इच्छित दिलेली आहे आणि मला असं वाटतं की या पारनेरच्या जनतेला यांनी जे विरोधक आहेत त्यांनी जे घरातच आपल्या उमेदवारी घेतलेली आहे ती पटलेली नाहीये। यामुळे दाते सरांना ते मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहे। तर विरोधकांनी गेल्या पंचवार्षिकला प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई लढलेली होती, परंतु मला असं वाटतं की आता या पंचवार्षिकला ते प्रस्थापितांच्याच पंक्तीत जाऊन बसलेले आहेत, हे शब्द प्रस्थापित झालेले आहेत। तर त्यांना आता कुठेही तोंड राहिलेलं नाहीये की ते विस्थापित आहेत, ते साधे आहेत असं म्हणण्याचं। मला वाटतं आता त्यांची तुतारी वाजणार नाही। मी ज्या आजच्या सभेला ज्या रस्त्याने आले, मला वाटतं तोच रस्ता योग्य नाहीये, चांगला नाहीये। आपणही सगळे त्याच रस्त्याने इथपर्यंत आलेला आहेत। जर आपल्याला यायला इथं अडचणी येत असतील, मला असं वाटतं पावसाळ्यात किती या रस्त्याला अडचणी येत असतील। असे पारनेरचे अनेक रस्ते खराब आहेत। आज ज्या पद्धतीने आमच्या उमेदवारांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, मला वाटतं विकास खूप मोठा होणं गरजेचं आहे आणि हा विकास फक्त आणि फक्त अजितदादांच्याच नेतृत्वाखाली होऊ शकतो। महायुतीचे उमेदवार आज माझ्या उमेदवारीचा प्रचार सुरू झाला आहे। या तालुक्यातलं एक प्रसिद्ध दैवत सिद्धेश्वर दैठणे गुंजाळ या ठिकाणी या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि या शुभारंभाच्या निमित्तानं खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। हे सगळे कार्यकर्ते, या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निश्चितपणे या विधानसभेची या उमेदवारीमध्ये मी विजयी 100% विजय मिळवेल एवढी या ठिकाणी मला खात्री वाटते। सध्यावरच खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत आहे। गेली अनेक वर्ष विकासाची परंपरा होती ती गेली 5 वर्षासाठी खंडित झालेली आहे आणि ती परंपरा पुढे तशीच चालू ठेवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवत आहे। या तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे। प्रलंबित प्रश्न पडलेले आहेत गेली कित्येक वर्षापासून, ते सगळे सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं मी प्रयत्न करणार आहे। जनता लोग कार्यकर्ता एक साथ देखकर लग रहा है कि हम इस चुनाव को जरूर जीतेंगे। और मुझे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं की जो रिपोर्टिंग है, दाते सर खाली राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ता है ऐसा नहीं है, हमारी भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं के भी लाडले हैं। तो मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी के सब कार्यकर्ता जी जान से इसमें जुटने वाले हैं, राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ता जुटने वाले हैं और शिवसेना एकनाथ शिंदे के कार्यकर्ता भी जुटने वाले हैं। तो निश्चित रूप से 2 लोग दिखने में बड़े दिखते होंगे, उन्होंने खासदार का चुनाव जीता होगा, लेकिन अब पारनेर विधानसभा निश्चित रूप से मुझे जो कार्यकर्ताओं का माहौल देखकर लग रहा है और जिस प्रकार की हमने योजना बनाई है उससे लग रहा है कि हम निश्चित रूप से ये विधानसभा जीतेंगे। बिल्कुल 100% हो सकती है। कुछ जो कमियां हैं वो हमारे ध्यान में है, उनको हम दूर कर रहे हैं और दूर हो जाएंगी, निश्चित रूप से हम जीतेंगे।
अगला विजन क्या है सरकार का? देखिए, सरकार के विजन के बारे में विजन डॉक्यूमेंट एक बार सरकार ने डाला है, अभी तो थोड़ा आपके सामने आया है, क्योंकि जब तक विजन डॉक्यूमेंट डिक्लेयर होगा उससे पहले मुझे बोलना उचित नहीं है, क्योंकि विजन डॉक्यूमेंट बड़े नेता डिक्लेयर करने वाले हैं। विजन डॉक्यूमेंट डिक्लेयर होते ही आपके ध्यान में आ जाएगा, लेकिन ये तय है कि महिलाओं का, युवाओं का, किसानों का और रोजगार का ये चिंता ये सरकार करने वाली है, कर रही है, और तमाम तरह की कल्याणकारी योजनाएं लाई हैं, जो रोटी, कपड़ा, मकान, स्वास्थ्य और शिक्षा, इनकी चिंता करने का काम सरकार ने किया है। सारे देश भर में जहां डबल इंजन की सरकार रही है, केंद्र में एनडीए की सरकार या महायुति की सरकार, तो जहां जहां इस प्रकार की सरकार रही है, हमने एक बार नहीं, दो बार नहीं, तीन बार सरकार रिपीट की है। मैं हरियाणा में जब गया था प्रभारी होकर, तो 4 एमएलए थे 2014 में, मैं प्रभारी था। हमने 2014 में सरकार बनाई, 19 में सरकार बनाई और फिर 2024 में सरकार बनाई। ऐसा कीर्तिमान डबल इंजन के कारण से हम ऐसा कर पा रहे हैं, इसलिए हम महाराष्ट्र में भी ऐसा कर पाएंगे, ऐसा हम होंगे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।